मॅम, सोशल मीडियावरून चहाबद्दल बरीच प्रश्न आली होती आज आपल्याला. सो त्यांचा प्रश्न आज आपल्याला सोडवायचा आहे. सो पहिला प्रश्न, चहा सोडावा का आणि तो कसा सोडावा? ओके. सो चहा सोडावा का? सोडा असं म्हणणार नाही मी, पण माझं म्हणणं आहे की त्याचं प्रमाण कमी करावं, त्याची फ्रिक्वेन्सी कमी करावी आणि त्यातली साखर जेवढी कमी करता येईल ती तुम्हाला ॲडिक्वेट साखरचा घेतलात आणि शिवाय तो बिस्किट, खारी, टोस्ट याच्याबरोबर जर घेत असाल तर तो टाळा. कमी साखर, कमी क्वांटिटी, कमी फ्रिक्वेन्सी आणि बिस्किट, खारी आणि टोस्ट बरोबर नको. असं असेल तर तुम्हाला चहा सोडायची गरज नाही. दुसरा प्रश्न असा की सकाळी उठल्याबरोबर काही लोकांना चहा लागतो. सो मग अशा लोकांनी काय करायचं? ज्यांना सकाळी उठल्याबरोबर ऍसिडिटीचा त्रास होतोय त्यांनी शक्यतो उठल्या उठल्या हा चहा टाळलेलाच बरा. मग त्याआधी त्यांनी थोडंसं ड्रायफ्रूट, एखादं फ्रूट असं जर खाऊन आणि मग चहा घेतला तर तो त्यांना ऍसिडिटी पण नाही करणार आणि तो त्यांना बेनिफिशियल पण राहील. त्याच्यामुळे उठल्या उठल्या चहा ऍसिडिटी असणाऱ्या लोकांनी शक्यतो टाळा. जेवणाबरोबर चहा घ्यावा का, असाही बऱ्याच लोकांचा प्रश्न होता. अजिबात नाही. कारण याचं कारण आपण सांगितलेलं आहे. चहामध्ये जे टॅनिन्स असतात त्याच्यामुळे जेवणातली जी पोषण मूल्य, स्पेशली आयर्न सारखी जी चांगली पोषण मूल्य आहेत ती आपल्याला घेता येत नाहीत, म्हणजे ऍब्झॉर्ब होत नाहीत. त्याच्यामुळे जेवणाबरोबर चहा हा टाळणंच अतिउत्तम. जेवणाच्या कुठल्याही खाण्याच्या आधी किंवा नंतर तासभर चहा हा तुम्हाला टाळायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खाण्याचे सगळे बेनिफिट मिळतील. रात्री चहा पिऊ शकतो का? रात्री चहा का प्यायचा नाहीये? कारण चहा हे उत्तेजक पेय आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे रात्री चहा जर का आपण पिलात तर ते आपल्या झोपेला डिस्टर्ब करू शकतो. म्हणून शक्यतो 4 नंतर चहा टाळावा. जो काही लास्ट चहा असेल तो 4 वाजता घेतलेला कधीही उत्तम. कारण झोपेचा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर चहा हा रात्री नको. चहा वजन वाढवतो का? आता हे तर मी नेहमी सांगत आली आहे की तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे चहा घेतलात तर तो अजिबात वजन वाढवत नाही. म्हणजे काय, आता आपण प्रश्नांची उत्तरं दिलेलीच आहेत की कमी प्रमाण, कमी साखरेचा, त्याच्याबरोबर बिस्किट वगैरे टाळायचंय, म्हणजे चहा तुमचं वजन कधीच वाढवणार नाही. कटिंग चहा आणि कॅलरीज त्यावर काय बोलणं मॅम आपलं? आता जर का कटिंग चहाच घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही कटिंग चहा 4 वेळा घेतलात तर कटिंगचं साधारणपणे मेजरमेंट असतं साधारण ते 50 ml पर्यंत आणि 70 ml हा नॉर्मल चहा असतो. तो 50 ml जर 4 वेळा घेतलात तर परत किती झाला, तो 200 ml झाला ना. म्हणजे त्याच्या कॅलरीज वाढणारच आहेत. कटिंग आणि कमी फ्रिक्वेन्सी असं 2 केलात तर नक्की तुम्हाला चहाच्या कॅलरीज खूप जास्त वाढणार नाहीत. शक्यतो जर का डायबिटीस असेल, वजन कमी करणार असाल तेव्हा विदाऊट शुगर, मी विदाऊट शुगर म्हटलंय, शुगर फ्री टाकून नाही, विदाऊट शुगर चहा घेतला तर अधिक उत्तम. एका दिवसात साधारणतः किती कप चहा चालतो? एका दिवसात साधारणतः 2 कप चहा इज इनफ असं मला वाटतं. कारण आपल्याला सकाळी उठल्याबरोबर घ्यायची सवय असते आणि 4 वाजताची असते. त्या व्यतिरिक्त चहा टाळणंच जास्त उत्तम आहे. आजचा महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रेग्नेन्सी आणि चहा याबद्दल काय मत मॅम आपले? प्रेग्नन्सी आणि चहा म्हणजे ते डोहाळ जेवण लागल्यासारखा चहा असेल समजा, की मला चहाच प्यावासा वाटतोय आणि त्याने प्रचंड ऍसिडिटी होतीये, तर प्लीज असं काहीतरी करू नका. कारण चहा हा तुम्हाला कमी क्वांटिटीचाच घ्यायचा आहे आणि हो, तुम्हाला प्रेग्नन्सीज आयर्नच्या गोळ्या चालू केलेल्या असतात. त्या गोळ्यांचं ऍब्झॉर्प्शन, त्या आयर्नचं ऍब्झॉर्प्शन आपल्याला होणार नाही जर सारखा सारखा चहा पीत बसलात तर. त्याच्यामुळे कमी आणि 1 तास आधी किंवा नंतर आपल्या जेवणाच्या चहा टाळणं उत्तम आणि प्रेग्नन्सीमध्ये तर तेच करायचंय. ज्या पेशंटला डायबिटीज आहे, सो अशा लोकांनी चहा बंद करावा का? डायबिटीसच्या लोकांचा चहा बंद करण्याचं मी जे म्हणत असते तर तुम्ही त्या चहाचं प्रमाण कमी करा. त्याच्यानंतर त्या चहामध्ये साखर घेतली नाही तर उत्तम, कारण चहामध्ये दूध असेल तर त्या दुधाच्या मध्ये पण थोडासा गोडवा असतो. मी तुम्हाला 100% असं सांगू शकते नाही, 400% सांगू शकते. अशा नुसत्या दुधाची विदाऊट शुगर चहाची जर तुम्हाला सवय लागत असेल थोडा अलग आला तर ती डेव्हलप करा. जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर साखर टाळण्याचा प्रयत्न करा, पण शुगर फ्री टाकू नका. आणि अगदीच नाहीच मला जमत आहे तर अगदी चिमूटभर नावाला मन समाधान होण्यासाठी टाकली तर चालू शकते एखाद वेळेस. चहा बरोबर बिस्किट खावेत का? हो, बिस्किटाचा प्रश्न तर खूपच म्हणजे इतका लोकांना लागतो. पण चहा चांगला तर मग बिस्किट अनहेल्दी, आणि रोज रोज होत असेल तर ते जास्त अनहेल्दी करत करत त्याचे तोटे पण होतात आपल्याला. त्याच्यामुळे चहा बरोबर बिस्किट नाही खाल्लं तर माझ्यावरती खूप उपकार होतील. म्हणजे एवढं आपण चहाबद्दल जे बोलतोय त्याला गालबोट लावायचं असेल तर खा बिस्किट, नको असेल तुम्हाला त्याचे फायदे हवे असतील
तर टाळलेलं उत्तम. शेवटला प्रश्न म्हणजे दुधाचा चहा घ्यावा की ब्लॅक टी घ्यावा? जो तुम्हाला आवडत असेल तो घ्या, त्याचं प्रमाण कमी करा, कारण ब्लॅक टी जरी घेतलात तरी त्याच्यामुळे पण आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते. फक्त कमी कॅलरीज असतात म्हणून आपण ते ब्लॅक टी म्हणतो. अँटीऑक्सिडंट तुम्हाला थोडेसे जास्त मिळतात म्हणून. पण जो चहा असतो ना, चहा तो चहा आहे. चहा हे प्रेम आहे. चहा एक आपण म्हणतो ना, एक इमोशन आहे. त्याच्यामुळे ज्यांना तुम्हाला इमोशन, प्रेमासाठी चहा आहे तो दुधाचाच असतो. म्हणून थोडा घ्या, इमोशन्स पण मिळतील, प्रेम पण मिळेल. आणि ब्लॅक टी जो आहे तर तुम्हाला वाटले की तो पण तुम्हाला आवडतोय, चांगला लागतोय, बरं आहे, तर तुम्ही तसं पण घेऊ शकता, काही हरकत नाहीये. पण प्रमाण सगळ्यांचं आटोक्यातच हवंय. थँक्यू. धन्यवाद. आणि अशा प्रकारे अजून तुम्हाला काही चहाविषयी प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये टाका, त्याची पण उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.